सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। जमिनीच्या वादातून एका व्यक्तीच्या डोळ्यात आधी मिरची पावडर टाकण्यात आली आणि त्यानंतर हातावर, गळ्यावर आणि डोक्यावर तलवारीने सपासप वार करण्यात आले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून कामती परिसरात खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी माधुरी जाधव आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज। मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील कामती येथील लमानतांडा येथे ही थरारक घटना घडली आहे। कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून हा रक्तरंजित संघर्ष झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। फिर्यादीच्या तक्रारीनुसार मृत व्यक्तीच्या नावावरील 12 एकर जमिनीपैकी 6 एकर जमीन विकण्याच्या कारणावरून कुटुंबात वाद सुरू होता। याच वादातून आरोपींनी कट रचून हा जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारीनुसार आरोपी सुरेखा सतीश शिंदे यांनी प्रथम मृताच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, त्यामुळे तो असहाय्य झाल्यानंतर आरोपी रणजित शिंदे आणि रितेश शिंदे यांनी तलवारीने त्याच्यावर हल्ला चढवला। गळ्यावर, हातावर आणि डोक्यावर तलवारीचे गंभीर वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। जमिनीच्या वादातून थेट खुनापर्यंत पोहोचलेल्या या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आले आहेत। जमिनीच्या वादातून घडलेल्या या धक्कादायक हत्याकांडानं मोहोळ तालुका हादरलाय। डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यानंतर तलवारीनं वार करत खून केल्याचा आरोप असल्यानं या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून पुढील तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते।